एवढाच कंटाळा आलाय तर जा आरके पालीमध्ये मल्लखांब आणि कराठी शिक. मल्लखांब? अच्छा, हे आहे मल्लखांब. हे तर खूप सोपं दिसतंय. आत्ता करून दाखवतो तुम्हाला. दिसायला तर इतकं सोपं दिसतंय, पण जमत का नाहीये? बाळा, जोपर्यंत तू मलखांबला सन्मान देणार नाहीस तोपर्यंत तुला काहीच जमणार नाही. चल उठ आणि पुढचा प्रयत्न नमस्कार करून कर. जमिनीवरची करती अधांतरी सर्कस मधल्या ही व्यक्ती कसरती करती ट्रॅपिस रिंग सही खांब दोरीला घेती अति उंच खांबावर पद्मासन करतोय छोट्या खांबावरती मनरंजन खासची करती जी 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 खासची करती जी जी खासची करती जी जी जोरदार टाळ्यांनी अभिवादन करूया मुलांचं कौतुक करूया हा गौरव परंपरेचा आसन कसरतीचा व्याधी मुक्तीचा मल्लखांब हाच केंद्र आहे मल्लखांब हाच केंद्र आहे जगण्याचा हाच मंत्र आहे जगण्याचा हाच मंत्र आहे मल्लखांब माझला प्रिय आहे जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूता दुलित बलधामा अंजनी पुत्र वक्र सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार
सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेशा कानन कुंडल कुंचित केशा वज्र और ध्वजा विराजय कांते पूज जने भूषा जय शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजग वंदन विद्यावान गुणीयति चातुर राम काज करिवे को आतुर प्रभु चरित्र सुनिवे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे श्री रघुवीर हर्षि मुर लाए जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सब भाई सहस बदन तुम रोज सगावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीषा नारद शारद सहित अहिसा जब कुबेर दिक्पाल चाहते कवि कोविद कर सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र योजन पर भानु नीयो दान मधुर फल जानु प्रभु पुण्य गामी मुख माही जलति लाहि कई जन जनानी दुर्गम काज जगत के जयते सुगम अनुग्रह तुम्हारे दे दे राम तुम्हारे तुम रखवारे हो तना आज्ञा बिन पैसारे सब सिकल है तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना जय हनुमान ज्ञान क्या बात है, क्या बात है. सती लोक उजागर बघा काय स्किल आहे आणि काय जबरदस्त मल्लखांबची कसरत या ठिकाणी करतात. समारो बलवीनो लोक हाकते गावे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुना क्या बात है. सब मेरा वाह वाह वीरा संकट से हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे अमित जीवन फल पावे चारों युग प्रताप तुम मैंने आपको दिया वचन निभा लिया. अब प्रभु श्री राम को आपने जो वचन दिया था उसे पूर्ण करने का समय आ चुका है. अष्ट सिद्धि नव निधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे भाषा सदा रहो रघुपति के दासा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर तुम्हारे वचन राम को गावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुपति पुर जाई जहाँ जन्मारे बंद काई और देवता चिंतन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट हटै मिटै सब पीरा जो सुमिरै हनुमत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की लाई ऐसा द्वार बात कर कोई छूटै भक्ति महासुख होई जो ये बड़े हनुमान चालीसा होय सिद्धि साकी गौरी सा तुलसीदास सदा हरि जय राखी जय नाथ हृदय झंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो आन बान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो आन बान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है कृष्ण की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो जो लड़ सका है वो ही तेरा नाम है साचा हो
क्या बात है, क्या बात है. खरं तर आपण सर्वांनी या ठिकाणी हे मल्लखांबचं प्रात्यक्षिक बघताना जे प्रतिसाद दिला त्याला मनापासून सलाम आहे. असं म्हणतात बहारदार मल्लखांबला अजोड अशा संगीताची जोड. कारण मल्लखांब सादर होत असताना अतिशय उत्कृष्ट म्युझिक आपण वाजवलं. आमच्या या साऊंड वाल्यांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होता. अगदी उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस. मला तुमचं नाव माहित नाही. खरंच छान. बहारदार मल्लखांबला अजोड संगीताची जोड आणि या मुलांना आहे आपल्या जोरदार टाळ्यांची ओढ, जोरदार टाळ्यांचं गजर करत. खर तर हे मल्लखांब सादर करताना ही पावडर या ठिकाणी वापरली गेली. मुद्दाम ही समोर आणली. 2000 रुपये किलोची पावडर आहे. ही पावडर यासाठी वापरतात मल्लखांबच्या त्या खांबाला आणि अंगाला ती लावतात ज्याच्याकरून घर्षण होणार नाही, काही स्क्रॅचेस पडणार नाही, इजा होणार नाही यासाठी ती. या मल्लखांबची किंमत 40 ते 50 हजार रुपये. पालवी सर आणि लॉर्ड गणेश स्कूल अशा प्रकारच्या मोठमोठ्या खर्चाला सामोरं जाऊन विद्यार्थ्यांमध्ये हे कलागुण विकसित करतात. भगवान सर आणि त्यांच्या सर्व मल्लखांबच्या या मल्लांचं पालवी सरांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आणि या विद्यार्थ्यांचं कौतुक. एक एक विद्यार्थी अगदी सुशिक्षित आणि सुसंस्कृत धनाढ्य घरातला आहे, परंतु आपल्या मुलांनी कसरतीच्या क्षेत्रात गेलं पाहिजे. तिथे माझ्या मुलाला काय होईल, इजा होईल का, याचा विचार नाही करायचा. मुलगा उतरला पाहिजे आणि तो तरला पाहिजे यासाठी